पावसाळा सुरू झाला की घरातील सगळ्यात जास्त त्रासदायक जागा कोणती? आपलं किचन. कधी कपाटातून ओलसर वास येतो, कधी सिंकजवळ काळेपणा दिसतो, तर कधी साखरेच्या डब्याभोवती मुंग्यांची रांग लागलेली दिसते. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण किचन कितीही स्वच्छ केलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच त्रास. पण तुम्हाला माहिती आहे का, सिलन आणि मुंग्या कीटकांचा त्रास वाढण्यामागे आपल्या रोजच्या काही छोट्या चुका असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अशा 12 सोप्या घरगुती टिप्स, ज्यामुळे किचन अधिक कोरडं, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायला मदत होईल. आणि शेवटची टीप अशी आहे जी अनेक जण दुर्लक्षित करतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिलन का वाढते? सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. पावसाळ्यात हवेमध्ये आर्द्रता जास्त असते, त्यामुळे किचनमधील भिंती, कपाट, सिंकच्या आसपासची जागा आणि ओल्या वस्तूंमध्ये ओलावा जास्त काळ राहू शकतो. आणि जिथे ओलावा, अन्नाचे कण, कमी हवा असते तिथे दुर्गंधी, बुरशी आणि काही कीटकांचा त्रास वाढण्याची शक्यता असते. म्हणून उपाय करण्यापूर्वी आपल्या किचनमधील ओलावा आणि अन्नाचे अवशेष कमी करायचे आहेत. चला तर मग पहिल्या टिपपासून सुरुवात करूया. किचनमध्ये हवा खेळती ठेवा. पहिली टीप अगदी सोपी आहे. किचनमध्ये हवा खेळती ठेवा. स्वयंपाक करताना शक्य असल्यास खिडकी उघडी ठेवा किंवा एक्झॉस्ट फॅन वापरा. विशेषतः भाजी, भात किंवा इतर पदार्थ बनवल्यानंतर निर्माण झालेली वाफ किचनमध्ये साचून राहिली तर ओलावा वाढू शकतो. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर काही वेळ किचन व्हेंटिलेटेड ठेवा. फक्त साफसफाई नाही तर हवा खेळती ठेवणंही किचनच्या स्वच्छतेचा भाग आहे. सिंक आणि काउंटर कोरडे ठेवा. दुसरी टीप, सिंक आणि किचन काउंटरवर पाणी साचू देऊ नका. भांडी धुतल्यानंतर सिंकच्या आजूबाजूची जागा कोरड्या कापडाने पुसून घ्या. काउंटरवर पाणी किंवा अन्नाचे छोटे कण राहिले तर ते कीटकांना आकर्षित करू शकतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा नियम करा. सिंक स्वच्छ, काउंटर स्वच्छ आणि जागा शक्य तितकी कोरडी. ओला स्पॉंज आणि कपडा. तिसरी टीप खूप महत्त्वाची आहे. आपण भांडी घासण्यासाठी स्पॉंज किंवा कापड वापरतो, पण तो सतत ओला राहिला आणि व्यवस्थित वाळला नाही तर त्यातून दुर्गंधी येऊ शकते. म्हणून वापरल्यानंतर स्पॉंज शक्य तितका पिळून हवेशीर जागी वाळवा. कापडही रोज धुवून व्यवस्थित वाळवण्याची सवय लावा. ओला स्पॉंज किचनमध्ये ठेवला म्हणजे आपण नकळत ओलाव्याची एक छोटी जागा तयार करतो. 4. किराणा हवाबंद डब्यात ठेवा. चौथी टीप, डाळी, तांदूळ, पीठ आणि इतर कोरडे पदार्थ व्यवस्थित बंद डब्यात ठेवा. विशेषतः पावसाळ्यात पॅकेट उघडं ठेवण्याची सवय टाळा. डबा वापरल्यानंतर त्याचं झाकण नीट बंद करा. आणि एखाद्या डब्यात ओलावा, बुरशी किंवा कीटक दिसले तर तो पदार्थ इतर पदार्थांपासून वेगळा ठेवा. एक डबा खराब झाला म्हणून संपूर्ण किराणा खराब होऊ नये, यासाठी योग्य साठवण खूप महत्त्वाचे आहे. 5. साखरेचा डबा स्वच्छ ठेवा. आता येते मुंग्यांशी संबंधित एक महत्त्वाची टीप. साखर, गूळ, मध किंवा गोड पदार्थांच्या डब्याच्या बाहेर थोडासाही गोड चिकटपणा राहिला तरी मुंग्या तिथे येऊ शकतात. म्हणून डबा वापरल्यानंतर त्याच्या बाहेरील भागावर काही सांडलं आहे का ते तपासा. काउंटरवर साखरेचे किंवा गोड पदार्थाचे कण राहिले असतील तर ते लगेच साफ करा. मुंग्या दिसल्या की फक्त मुंग्यांना हटवण्यापेक्षा त्यांना आकर्षित करणारा अन्नाचा शोध शोधणं अधिक महत्त्वाचं आहे. 6. कपाटातील ओलावा शोधा. 6वी टीप, किचनच्या कपाटात सिलन जाणवत असेल तर तिचं मूळ कारण शोधा. कपाटाच्या मागे भिंतीला ओलावा आहे का? सिंकच्या खाली पाईपमधून पाणी गळतंय का? कुठे सतत पाणी साचते का हे तपासा. कारण वरून कपाट पुसत राहिलात आणि आतून पाणी गळत असेल तर समस्या पुन्हा पुन्हा येणारच. सिलन लपवू नका. तिचं कारण शोधा. कचरा रात्रभर ठेवू नका. 7वी टीप अगदी साधी पण परिणामकारक आहे. भाजीच्या साली, फळांचे तुकडे, अन्नाचे अवशेष किंवा ओला कचरा शक्यतो किचनमध्ये रात्रभर ठेवू नका. विशेषतः पावसाळ्यात ओला कचरा लवकर दुर्गंधी निर्माण करू शकतो आणि कीटकांना आकर्षित करू शकतो. कचऱ्याची बादलीही नेहमीच स्वच्छ करा. किचन स्वच्छ ठेवायचं असेल तर फक्त गॅसचा प्लॅटफॉर्म स्वच्छ करून उपयोग नाही.
कचऱ्याची बादलीही स्वच्छ असली पाहिजे. 8. खराब भाज्या लगेच वेगळ्या करा. 8वी टीप, फळं आणि भाज्या रोज एकदा तपासा. एखादी भाजी खराब झाली असेल किंवा कुजायला सुरुवात झाली असेल तर ती इतर भाज्यांमध्ये ठेवू नका. एक खराब फळ किंवा भाजी आसपासच्या वस्तूंवरही परिणाम करू शकते. म्हणून फ्रीज असो किंवा भाजीची टोपली, आज आणलंय म्हणून आजही ठीक असेल असं समजू नका. एक नजर रोज टाकली तरी किचनमध्ये मोठा फरक पडतो. 9. मसाल्यांचे डबे बाहेरून पुसा. 9वी टीप थोडी वेगळी आहे. आपण मसाल्यांचे डबे आतून स्वच्छ करतो, पण डब्याच्या बाहेरचा भाग अनेकदा विसरतो. हळद, तिखट, साखर, तेल किंवा मसाल्याचे कण डब्याच्या झाकणावर राहिले तर तिथे चिकटपणा निर्माण होऊ शकतो. म्हणून आठवड्यातून एकदा सर्व मसाल्यांचे डबे बाहेरून स्वच्छ आणि कोरडे पुसा. छोटी सवय आहे, पण किचन अधिक स्वच्छ ठेवायला नक्की मदत करते. कपाटात वस्तू कोंबू नका. 10वी टीप, कपाटात सगळ्या वस्तू अक्षरशः कोंबून ठेवू नका. डबे भिंतीला अगदी चिकटून ठेवले आणि त्यामध्ये हवा फिरली नाही तर ओलावा टिकून राहू शकतो. कपाटातील वस्तू व्यवस्थित अरेंज करा आणि शक्य तिथे थोडी जागा ठेवा. यामुळे साफसफाई करतानाही प्रत्येक कोपरा सहज तपासता येतो. किचनमध्ये जागा कमी असली तरी व्यवस्था नीट असेल तर स्वच्छता खूप सोपी होते. मुंग्यांचा मार्ग शोधा. आता 11वी आणि महत्त्वाची टीप, किचनमध्ये मुंग्यांची रांग दिसली की आपण लगेच त्यांना पुसून टाकतो, पण काही वेळाने त्या पुन्हा येतात. का? कारण त्यांचा मार्ग आणि अन्नाचा स्रोत तसाच राहिलेला असतो. म्हणून मुंग्या कुठून येत आहेत ते पहा. जिथे अन्नाचे कण किंवा गोड पदार्थ सांडले आहेत ते स्वच्छ करा. भिंतीतील किंवा खिडकीतील भेगा दिसत असतील तर त्या व्यवस्थित बंद करण्याचा विचार करा. आणि जर मुंग्या किंवा कीटकांचा प्रादुर्भाव खूप वाढला असेल तर सुरक्षित आणि योग्य पेस्ट कंट्रोल उपायांची मदत घ्या. फक्त मुंग्या पोसण्यापेक्षा त्यांचा शोध शोधणं महत्त्वाचं आहे. 12. सीलन वारंवार होत असेल तर कारण शोधा. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची टीप, जर किचनमध्ये वारंवार सीलन येत असेल, भिंतीवर बुरशी दिसत असेल, कपाटाला सतत ओलावा जाणवत असेल किंवा कीटकांचा त्रास पुन्हा पुन्हा होत असेल तर फक्त घरगुती उपाय करून थांबू नका. गळणारा पाईप, भिंतीतील ओलावा, खराब व्हेंटिलेशन किंवा इतर मूळ कारण तपासा. कारण समस्या वारंवार होत असेल तर कारण दूर केल्याशिवाय ती कायमची कमी होणार नाही. आणि बुरशी मोठ्या प्रमाणात असेल किंवा घरातील एखाद्याला त्रास होत असेल तर तज्ज्ञांची मदत घेणं अधिक योग्य आहे. घरगुती टिप्स उपयोगी ठरू शकतात, पण त्या प्रत्येक समस्येचा इलाज नसतात हे लक्षात ठेवा. चला आता आजच्या 12 टिप्स पटकन आठवूया. 1. किचनमध्ये हवा खेळती ठेवा. 2. सिंक आणि काउंटर कोरडे ठेवा. 3. ओला स्पॉंज आणि कपडा व्यवस्थित वाळवा. 4. किराणा हवाबंद डब्यात ठेवा. 5. गोड पदार्थांचे डबे स्वच्छ ठेवा. 6. कपाटातील ओलाव्याचं कारण शोधा. 7. ओला कचरा साचू देऊ नका. 8. खराब भाज्या लगेच वेगळ्या करा. 9. मसाल्यांचे डबे बाहेरून स्वच्छ ठेवा. 10. कपाटात वस्तू कोंबू नका. 11. मुंग्यांचा मार्ग आणि अन्नाचा शोध शोधा. आणि 12. सीलन वारंवार होत असेल तर मूळ कारणावर उपाय करा. तर मंडळी, पावसाळ्यात किचन स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी महागडी उत्पादनं किंवा कठीण उपायांची गरज असतेच असं नाही. स्वच्छता, कोरडेपणा, योग्य साठवण आणि थोडी रोजची काळजी या 4 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. तुमच्या किचनमध्ये सीलनचा त्रास जास्त आहे की मुंग्यांचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा आणि अशाच उपयोगी किचन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी टिप्ससोबत. धन्यवाद.